ओके. व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड. व्हेरी गुड मॉर्निंग. सॅटरडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपला टॉपिक आहे एंजल्स ब्लेसिंग्स. आपण मेडिटेशन करतो आणि सध्या काही आठवड्यापासून दर शनिवारी एंजल्स ह्या विषयावर आपण थोडं 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 मार्गदर्शन घेत आहे. तर आज आपला टॉपिक आहे हाऊ टू गेट हेल्प फ्रॉम एंजल्स. एंजल्स पासून आपण कशी मदत घेऊ शकतो. एंजेलिक रियाल हे एक असं क्षेत्र आहे. रियाल म्हणजे क्षेत्र. ह्या ब्रह्मांडामध्ये अलग अलग डायमेन्शन्स आहेत, अलग अलग रियाल्म आहे. जसं आपण आपल्या इंडियन कल्चरनुसार कैलास, वैकुंठ, गोलोक, ब्रह्मलोक, त्यानंतर सूर्यलोक, चंद्रलोक आणि अशाच प्रकारचे कित्येक अलग 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 लोक. लोक म्हणजे रियाल्म, क्षेत्र ऑलरेडी आपल्या इकडे मेन्शन आहेत. म्हणजे त्या ठिकाणी पर्टिक्युलर त्या देवतेची चेतना आणि त्यांच्याशी जुळलेले लोक तिथे निवास करतात. जसं आपल्या पृथ्वीला मृत्यू लोक नाव दिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी अमर लोक पण असायला पाहिजे. स्वर्गलोक पण आहे, पाताल लोक पण आहे, सिद्ध क्षेत्र पण आहे. अशा प्रकारे अलग 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 क्षेत्र आहेत जिथे पर्टिक्युलर ती ऊर्जा आपल्यासोबत काय करते, वर्क करते. तर अशा कंडिशन मध्ये एंजल्स हे सुद्धा एक असं डायमेन्शन आहे जे देवता समतुल्य आहे, ज्याला आपण देवदूत अशा प्रकारे उच्चारण करतो. ही एक अल्फा फ्रिक्वेन्सी आहे. अल्फा फ्रिक्वेन्सी म्हणजे एक अशी फ्रिक्वेन्सी जी सतत आपल्याला मदत करण्यासाठी रेडी असते. म्हणजे अल्फा हे ऑलरेडी सेंटर्ड आहे. जसं आपल्या शरीरामध्ये 7 चक्रामध्ये हार्ट चक्र सेंटर चक्र आहे. म्हणजे हे अल्फा कॉन्शियसनेस वर चालते, अल्फा व्हायब्रेशनवर, अल्फा फ्रिक्वेन्सीवर चालते. जी ही गोष्ट मध्यस्थी निर्माण करते, जी ही गोष्ट बॅलन्सिंग निर्माण करते, ते अल्फा कॉन्शियसनेस आहे, शांत आणि स्थिर. मग अशा कंडिशन मध्ये जेव्हा आपण डिव्हाइन ची गोष्ट करतो, डिव्हाइन हेल्प, डिव्हाइन सपोर्ट, डिव्हाइन नॉलेज, विजडम, डिव्हाइन एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी, इथे अनंत डायमेन्शन्स आहेत. आपण थ्रू मेडिटेशन कोणत्याही डायमेन्शन सोबत कनेक्ट करू शकतो. तसं काही बंधन नाही की मी नेमकं ह्याच डायमेन्शन मध्ये जाईल की इथूनच मला एनर्जी भेटेल. कुठूनही तुम्हाला एनर्जी मिळू शकते. पण एंजल्स हे एक असं तत्व आहे जे
आपल्या अर्थ प्लॅनेट सोबत कनेक्टेड आहे, पृथ्वीवरच्या लोकांसाठी मदत करण्यासाठी कमिटेड आहे. सोबतच ते देवदूत म्हणून सुद्धा वर्क करत आहे. ते देवांशी सुद्धा कमिटेड आहे. ते त्यांचं वर्क इझी करून देतात. त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवणे, आपला संदेश देवतांपर्यंत पोहोचवणे, एनर्जी एक्सचेंज करून देणे, डिवाइन विजडम नॉलेज ट्रान्सफर करून देणे, सपोर्ट आणि प्रोटेक्शन देणे. मिरॅकल्स जे आपण म्हणतो, ते मिरॅकल्स करण्यासाठी लागणारं विजडम, एनर्जी ते प्रदान करणे, ही सगळ्या गोष्टी एंजेल्स करू शकतात. एंजेल्स कधीही फ्री विलच्या बाहेर काम करत नाही. म्हणजे त्यांचं मन झालं आणि त्यांनी वर्क करणं सुरू करून दिलं, असं होत नाही. एंजेल्स नेहमी विथ परमिशन चालतात. दुसरी गोष्ट, देवतांच्या म्हणा किंवा सुप्रीम जी सुप्रीम ऑर्डर जो आहे, एक डिव्हाइन गॉड लेवल म्हणू आपण त्याला, त्यांच्या परमिशन शिवाय सुद्धा ते काम करत नाही. जेव्हा ते परमिशन देतील, नाव यू गो अँड वर्क फॉर ह्युमॅनिटी, ते जातील आणि काम करतील. त्याच्याही पैकी एंजल्स पैकी पण काही एंजल्स असे आहेत जे टोटल ह्युमॅनिटीसाठीच वर्क करतात. ते देवांसोबतही कनेक्टेड आहेत, पण त्यांचं स्तर एंजेलिक रियाल मध्ये जे अलग अलग एंजल्सचे डायमेन्शन आहेत त्याच्यापैकी लोअर लेवलवर आहे. तरी सुद्धा त्यांना फ्री विल नाही आहे. त्यांच्या वरती हायर एंजल्स आहेत, सुप्रीम एंजल्स आहेत. ते डायरेक्ट देवांच्या किंवा हे सुप्रीम अल्मायटी म्हणतो आपण, त्याच्या कनेक्शन मध्ये आहेत. त्यांचा ऑर्डर ह्या एंजल्स फॉलो करतात. पण जनरली आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट होत आहे किंवा जे प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला हायर एंजल्सला इव्होक करण्याची गरज पडत नाही. खूप कमी असा वेळ असते ज्यावेळेस आपण त्यांना इन्व्होक करतो. पण जर कोणाची एखाद्याची इच्छा असेल की मला इव्होक करायचा आहे, तर नो डाऊट करू शकतो. मग अशा वेळेस त्या एंजल्सला गार्डियन एंजल्स असं नाव दिलेलं आहे, जे आपल्या जन्माच्या पासून आपल्या सोबत आहेत. त्यांना फक्त आपल्याला कॉल करण्याची गरज असते की प्लीज माझी मदत करा, बस. आणि त्या एंजल्स तुमच्याशी मदत करण्यासाठी रेडी होतील. आपल्याला कित्येकदा असा अनुभव आलेला आहे की आपण कोणातरी संकटात फसतो आणि म्हणतो की प्लीज, अरे देवा माझी मदत कर, आणि कुठून तरी मदत येते. जेव्हा आपण अरे देवा माझी मदत कर म्हणतो ना, तेव्हा ऍक्च्युली गॉड कॉन्शियसनेस मदत करायला नाही येत आहे. त्यांचे जे दूत आहे हे आपली मदत करतात. का? कारण की आपण त्यांना कॉल केला आणि आपण परमिशन दिली, प्लीज हेल्प मी. ते कोणत्या ना कोणत्या अँगलद्वारे, कोणत्या ना कोणत्या परिस्थितीतून आपली मदत करण्यासाठी रेडी होतील. अशाच प्रकारे स्पिरिट गाईड आहेत. आता हे जे गार्डियन एंजल्स आहेत ना, हे बाय बर्थ आपल्या सोबत आहे, बाय बर्थ, आणि ते नेहमी सोबत राहतील. काही डिव्हाइन एंजल्स आहेत, फेअरी एंजल्स, नेचर एंजल्स. एंजल्सचं सगळ्यात जास्त जर अनुभूती कुठे येते तर नेचरमध्ये, झाडांच्या जवळ, गार्डन मध्ये, जिथे ग्रीनरी भरपूर आहे, पाण्याचा धबधबा, पाण्याचा झरा, हे जे नेचर स्पॉट आहे, त्या नेचर स्पॉटवर एंजल्सचं जास्त प्रेझेन्स असते. का? कारण की ते हे जे शहरी हा जो गोंधळ आहे, हा नॉईज आहे, हे दुर्गंधी, पोल्युशन, एंजल्स खूप पवित्र आणि सेकर्ड आहेत. त्यामुळे ते अशा जागेवर राहतात जिथे त्यांना नो डिस्टर्बिंग प्लेस राहील. पण ट्रॅफिक मध्ये,
पूर्ण भीड मध्ये जरी आपण एंजेल्सला कॉल केला तर ते येणार नाही काय? 100% मदत करण्यासाठी येतील. पण त्याची विशेष अनुभूती आपल्याला मेट्रो सिटीमध्ये अशा ठिकाणी कमी आणि नेचरमध्ये जास्त जाणवते. त्यामुळे एंजेल्सला फील करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणे अति आवश्यक आहे. त्यानंतर आपल्यासोबत स्पिरिट गाईड कनेक्टेड असतात. स्पिरिट गाईड काय आहे? लाईफ टाइम टू लाईफ टाइम आपल्यासोबत चालत आलेलं एंजेल्सच एक प्रकार आहे. एक डिव्हाइन सोल म्हणा, तुमचे डिव्हाइन मास्टर्स म्हणा, कोणीतरी असं तत्व जे तुमच्या बर्थ टू बर्थ तुमच्या सोबत आहेत. स्पिरिट गाईड मध्ये आजच्या ह्या बर्थचे तुमचे अँसेस्टर्स सुद्धा राहू शकतात. तुमचे मास्टर्स, तुमचे गुरु सुद्धा राहू शकतात, जे तुमची मदत करण्यासाठी आलेले आहेत. त्यानंतर एक तत्व आहे अर्थ एंजेल्स. अर्थ एंजेल्स म्हणजे एंजेल्सचं एक असं स्वरूप जे काहीतरी कारणाने किंवा त्यांच्या इच्छेने त्यांनी फिजिकल बॉडी धारण केली आणि ह्या एंजेलिक रियांबद्दल, ह्या एंजेल्सच्या जगाबद्दल ते आपल्या पृथ्वीवर येऊन नॉर्मल लोकांसारखं लाईफ जगत त्यांनी डिसाईड केलं की आपण ह्या पृथ्वीवर इथल्या लोकांना एंजेल्स बद्दल गायडन्स देऊ. किंवा नॉर्मली असे लोक जे प्युअर हार्टेड आहे, ऑलवेज दे आर रेडी टू हेल्प पीपल, सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य असते आणि ते वर्क करत जातात. नो हेजिटेशन, कोणता मोबदल्याची गरज नाही. मोबदला पाहिजे असते त्यांना, पण त्यांना ते रेस्ट्रिक्टेड नाही आहे त्या पॅटर्न मध्ये. आणि ते नेहमी असं त्यांच्या मनामध्ये असते की ही पृथ्वी माझ्यासाठी नाही आहे, इथून काहीतरी दुसरं डायमेन्शन आहे, ते माझं ओरिजिनल स्पेस आहे. दे आर ऑलवेज लुकिंग स्टार्स आणि ते म्हणतात की कुठून तरी ह्या तारामंडल मधून मी आलेलो आहे. दे आर अनादर प्लॅनेट्स सोल और हायर सोल. दे कम टू विजिट दिस अर्थ प्लॅनेट फॉर एज्युकेट अस. आपल्याला ती अनुभूती देण्यासाठी आलेले आहेत जे त्यांना ऑलरेडी आहे. असे जेवढेही फिजिकल फॉर्म मध्ये अस्तित्वात असलेले लोक आहेत त्यांना अर्थ एंजेल्स म्हणतात. नेचर एंजेल्स मध्ये पण अर्थ एंजेल आहे, म्हणजे या पृथ्वीचे एंजेल्स. पण याला जे हे जे अर्थ एंजेल्स म्हणताय आपण, हे ह्युमन फॉर्म मध्ये असलेले लोक ते एंजेल्स सारखे बिहेव करतात, वर्क करतात, त्यांना अर्थ एंजेल्स म्हटले जाते. तर हे सगळेजण आपल्या सोबत आहेत. याच्यासोबत आर्क एंजेल्स. आर्क एंजेल्स हे एंजेलिक हेरार्की मध्ये थोडेसे हायर लेवलवर आहेत. त्यांना स्पेसिफिक वर्क दिलेलं आहे, स्पेसिफिक कंडिशन्स आहेत. त्या स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये ते आपलं आपलं वर्क करतात. तर आजचा आपला क्लास आहे हाऊ टू गेट हेल्प फ्रॉम एंजेल्स. आता मी तुम्हाला एंजेल्स बद्दल इतके सगळ्या गोष्टी सांगितल्या की एंजेल्स हे कोण कोण आहेत आणि हे आपल्याला मदत करण्यासाठी रेडी आहे. पण एंजेल्स मदत तेव्हाच करू शकतील जेव्हा आपण एंजेल्सला इव्होक करू ना. एंजेलिक इन्व्होकेशन हा एक अलगच भाग आहे. हाऊ टू गेट गेट हेल्प फ्रॉम एंजेल्स, मला एंजेल्स कडून मदत मिळाली पाहिजे. तर सगळ्यात पहिला पॉइंट, एंजेल्स डू नॉट हेल्प विदाउट अवर परमिशन. आपल्या फ्री विल जे आपल्याला मिळालेलं आहे त्या फ्री विलच्या विरोधात जाऊन एंजेल्स मदत करत नाही. म्हणजे आपल्याला अगोदर परमिशन देणे आहे की डिअर एंजेल्स, आय गिव्ह यू परमिशन फॉर रिझॉल्व माय लाईफ प्रॉब्लेम्स, सपोर्ट मी, प्रोटेक्ट मी.
गिव्ह मी नॉलेज अँड विजडम, असं आपण म्हणू. आणि त्याच्यासोबत आपण म्हणू आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग ऑल युअर एनर्जीज अँड ब्लेसिंग्स. असं जेव्हा आपण म्हणणं सुरू करतो, तेव्हा आपण एक कॉन्ट्रॅक्ट साइन करतो. कॉन्ट्रॅक्ट साइन म्हणजे आपण एक परमिशन, एक पत्र, परवानगी पत्र आपण रेडी केलं. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की आता तुम्ही माझी मदत करण्यासाठी रेडी आहात. मला माझ्या लाईफमध्ये मी खूप प्रयत्न केले. नाऊ आय एम टोटली सरेंडर. आय एम सरेंडर टू यू. आणि मी रेडी आहे तुमची मदत घेण्यासाठी. अशा प्रकारचा याला आपण एक कॉन्ट्रॅक्ट सायनिंग म्हणतो, की आपण तो कॉन्ट्रॅक्ट साइन केला आणि त्यांना परमिशन दिली. नाव यू नीड टू हेल्प. नाव आय नीड टू हेल्प. गेट युअर हेल्प. मला तुझी गरज आहे आणि आता मी रेडी आहे तुझी हेल्प घेण्यासाठी. अशा प्रकारे आपण तो कॉन्ट्रॅक्ट साइन केला. हे सगळं मानसिक असते, वैचारिक असते. आपण मनातूनच त्यांना परमिशन देतो आणि ते आपल्यासाठी वर्क करणं सुरू करतात. एंजल्सला वारंवार 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 जेव्हा आपण आवाहन करतो, रोज रोज रोज, एंजल्स प्लीज कम, एंजल्स प्लीज कम, एंजल्स प्लीज कम, तर हळूहळू हळूहळू काय होत आहे, आपले स्पंदन एंजल्सच्या प्रती क्रिएट होत आहे. पहिला पॉईंट काय आहे, एकतर आपण त्यांना परमिशन दिली. आपण सांगितलं त्यांना की माझ्याकडून आता माझ्या जीवनाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये. मी खूप प्रयत्न केला पण मी हतबल झालो. माझ्याकडून जमत नाही. आता मला तुमच्या सुप्रीम पॉवरची आवश्यकता आहे. तुम्ही या आणि माझी मदत करा. नाऊ आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग ऑल युअर ब्लेसिंग्स अँड आय गिव्ह यू परमिशन टू वर्क इन माय लाईफ. दुसरं, वारंवार 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 जेव्हा आपण एंजल्सला इन्व्होक करतो, एंजल्स आय इन्व्हाइट यू, आय इन्व्होक युअर एंजेलिक पॉवर्स, प्लीज कम अँड ब्लेस मी, असं वाक्य आपण वारंवार 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 आपल्या मनामधून जे आपण रिलीज करतो, तर हळूहळू हळूहळू काय होत आहे, स्पंदन ऍक्टिव्हेट होत आहे. हे स्पंदना जशी जशी ऍक्टिव्हेट होतील, एक व्हायब्रेशन, एक एनर्जीचं सिस्टम एंजेलिक रियांसोबत कनेक्ट होणं सुरू होईल. ज्या दिवशी तुमचं इव्होकेशन पॉवरफुल असेल, आता एंजल्स सोबत, एंजल्स कडून सुद्धा सायन्स येणं सुरू होईल की येस आय एम विथ यू, आय एम सराउंडेड विथ यू. आणि ते एंजल सायन्स तुम्हाला दिसेल. कॉइन दिसणार, फेदर दिसणार, एंजेलिक नंबर दिसणार, कुठेतरी एंजल्सचा फोटो दिसणार, एखादा मोबाईलवर स्क्रीनवर कुठेतरी एखादा एंजल्सचा मेसेज दिसणार, कुठून तरी एखाद्या बुक मध्ये तुम्हाला एंजल्स बद्दल समजणार, कोणीतरी बोलता बोलता एंजल्स म्हणे, तर याच्यातून तुम्हाला कळेल की यस एंजल्स इज अराउंड मी. मग तिसरं, सेट युअर क्लिअर इंटेन्शन. म्हणजे हाऊ टू गेट हेल्प फ्रॉम एंजल्स मध्ये काही स्टेप्स आहेत. तर पहिला एक स्टेप असा आहे की सेट युअर क्लिअर इंटेन्शन्स. तुम्हाला नेमकं काय पाहिजे, बी स्पेसिफिक व्हॉट यू वॉन्ट. तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये मदत पाहिजे, लव्ह लाईफ, रिलेशन, करिअर, हेल्थ, फायनान्स. तुम्ही जेव्हा फोकस होता त्या विषयावर, त्या एंजल्सला तुमच्या त्या स्पेसिफिक डिझायर साठी वर्क करायला सोपं जाते. त्याच्यानंतर किंवा जी एनर्जी एंजल्स कडून तुम्हाला मिळत आहे, ती एनर्जी त्या दिशेने जाते जिकडे तुमचा फोकस आहे. इव्होक द एंजल्स, व्हर्बली कॉल अपॉन
angels, your guardian angels, spirit guide, or specific archangels like Archangel Michael for protection, Archangel Raphael for healing, Archangel Gabriel for communication. अशा प्रकारे आपण स्पेसिफिक एंजेल्सला पण इन्व्होक करू शकतो. तर व्हर्बली आपण काय म्हणणार? आय कॉल अपॉन यू नाऊ. Archangel Michael, I invite you. I evoke your divine angelic powers. Please protect me with your divine shield of protection. Dear Archangel Michael, I call upon you now. Please help me. अशा प्रकारे वाक्य बोलून आपण एंजेल्सचं इव्होकेशन करू शकतो. त्यानंतर व्हिज्युअलाइज अँड फील. क्रिएट अ विविड मेंटल पिक्चर ऑफ युअर गोल्स. म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे आणि ते ऑलरेडी तुम्ही अचीव्ह केलेलं आहे आणि ते अचीव्ह होत असताना एंजेल्स तुमची मदत करत आहे. अशा प्रकारचं क्लिअर पिक्चर व्हिज्युअलाइज करणे आहे आणि फोकस करणे आहे तुमच्या इमोशन्सवर. आनंद, जॉय, ग्रॅटिट्यूड, धन्यवादची भावना. ऍडव्हान्स मध्ये एंजेल्सला थँक्स गिव्हिंग करणे की थँक यू सो मच एंजेल्स फॉर मॅनिफेस्टिंग माय विश इन टू रियालिटी. मला जे पाहिजे होतं त्याच्यासाठी तुम्ही माझी मदत करताय, थँक यू सो मच. रिलीज फिअर अँड डाऊट. ट्रस्ट द डिवाइन टायमिंग अँड लेट गो द वरीज. लेट गो ऑफ वरीज. डिवाइन टायमिंग वर ट्रस्ट करा की जेव्हा माझा वेळ येईल माझ्यासोबत सगळ्या गोष्टी बरोबर होतील. एंजेल्स इज विथ मी, देअर डिवाइन पॉवर्स इज विथ मी. आणि हे जे बॅरियर म्हणून, हे जे ऑब्स्टॅकल्स म्हणून, चिंता, दुःख, फिअर, भीती, इनसिक्युरिटीच्या ज्या भावना आहेत, होणार की नाही होणार, एंजेल्स आहेत की नाही आहेत, हा जो ट्रस्टचा जो भाग असतो ना तो आपल्याला डेव्हलप करणे आहे आणि हे सगळ्या प्रकारचे डाऊट काय करणे आहे, सोडून देणे आहे. यूज टूल्स. यूज टूल्स म्हणजे मी जसं सांगत आहे की एंजेल्स कार्ड्स असतात, टॅरोट कार्ड आहे, एंजेल ओरॅकल कार्ड आहे, मेडिटेशन, एंजेलिक मेडिटेशन करणे, तुम्ही तुमचं इंटेन्शन लिहिणे, एंजेल लेटर लिहिणे. अशा प्रकारे तुम्ही एंजेल्स कडून मदत मागू शकता. जसं मी तुम्हाला एक प्रॅक्टिस नेहमी सांगत आहे की एका कागदावर तुमच्या विश लिहा, त्या कागदाला फोल्ड करा. फोल्ड केलेल्या कागदावर वरच्या बाजूला 5113 हा नंबर लिहा आणि त्याच्या खाली लिहा एंजेल्स आय वॉन्ट युअर हेल्प नाऊ. बस. आणि तो कागद कुठेतरी चांगल्या जागेवर ठेवून द्या. पिरॅमिड असेल तर पिरॅमिडच्या खाली ठेवा आणि तुम्ही बघणार तो 5113 हा एंजेलिक नंबर आहे. एंजेल्स कडून मदत मिळवण्यासाठी हा एक सूक्ष्म दरवाजा आहे. जसं तुम्ही त्यांना इव्होक केलं ते तुरंत त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या ज्या विश आहेत, बरं ते आपण एक नॉर्मल असल्या पाहिजे, नाही तर काही पण नका लिहू, पण एक जनरल हेल्प आपण मागू शकतो. काय केलं पाहिजे मी? डिअर एंजेल्स प्लीज हेल्प मी. आणि तुम्हाला समजणार की कुठून ना कुठून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणं सुरू झालं. आणि याची स्पीड जी आहे ना ती वाढत आहे. टेक इन्स्पायर ऍक्शन. म्हणजे आता एकदा तुम्ही एंजेल्सला मदतीची हाक मारली, आता तुम्ही त्याच्या अनुसार तुम्हाला जी इंट्युशन येत आहे, जी इन्साइट तुम्हाला मिळत आहे, जी दूरदृष्टी अंतर्दृष्टी तुम्हाला मिळत आहे, त्याच्यानुसार तुम्ही आता काम करणं सुरू करा. तुम्हाला एंजेल्स आयडियाज, ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या मनामध्ये ओपन अप होईल, त्याला नोट डाऊन करा आणि त्याच्यानुसार काम करणं सुरू करा. मे बी एंजेल्स तुम्हाला गाईड पण करू शकतात, स्टेप बाय स्टेप तुमच्या गोल्स कडे तुम्ही कसं गेलं पाहिजे. अशा प्रकारे एंजेल्स आपल्या लाईफ मध्ये थ्रू सिग्नल्स, थ्रू साईन,
एखाद्या व्यक्तीच्या थ्रू, एखाद्या बुकच्या थ्रू, एखाद्या इन्फॉर्मेशनच्या थ्रू काय करणार, तुम्हाला मदत करतील. त्यांची मदत तुम्हाला मिळत जाईल. जितकं तुम्ही सायलेंट, पीसफुल, ट्रस्टवर्दी आणि मेडिटेशन मध्ये राहणार, तितकं तुम्हाला त्यांचे लँग्वेज, त्यांचं प्रेझेन्स फील होणं सुरू होईल. इनिशियली तुम्ही स्पिरिट गाईडला सुद्धा बोलवू शकता. नाव तुम्ही एंजेल्सच यूज करू शकता, किंवा एंजेल्सच्या सोबत सोबत डायरेक्ट 2-4 वाक्य म्हणू शकता. डिव्हाइन मास्टर्स, स्पिरिट गाईड, डिअर एंजेल्स, आय कॉल अपॉन यू नाउ. तिघांनाही बोलू शकता. तिघापैकी कोणीही येऊ शकते. इनिशियली जो तुमच्या सगळ्यात जवळ असेल तो तुमच्या जवळ येऊन जाईल. कधी कधी आपले अँसेस्टर्स, आपले फोरफादर्स आपल्या खूप जवळचे असतात. आपल्या घरातले कुळदेवता, गुरु हे आपल्यासोबत कनेक्टेड असतात. आपण त्यांना कॉल करा, त्यांची एनर्जी किंवा त्यांच्या सोबत असलेली एंजेलिक एनर्जी तुमची मदत करण्यासाठी रेडी होऊन जाते. वी नीड ओनली कॉल देम. काही, जसं आपण म्हटलं, हे कॉमन एंजेल्स आहेत, आर्क एंजेल्स. जसं आर्क एंजेल मायकल, जेव्हाही तुम्हाला प्रोटेक्शनची गरज पडणार तेव्हा तुम्ही त्यांना बोलू शकता. आर्क एंजेल मायकल फॉर प्रोटेक्शन, आर्क एंजेल राफेल फॉर हिलिंग आणि हेल्थ. तुम्हाला तुमची हेल्थ चांगली करायची आहे, तुम्हाला तुमच्या लाईफचे प्रॉब्लेम्सला हील करायचं आहे, तुमची इमोशन्स हील करायचे आहे, अशा वेळेस तुम्ही आर्कएंजल राफेलला बोलू शकता. आर्कएंजल गॅब्रियल फॉर क्रिएटिव्हिटी आणि कम्युनिकेशन. जसं मी बोलत आहे, कोणीतरी जॉबमध्ये कोणाला बोलायचं काम असेल, कोणाला एक्सप्रेस करायचं काम असेल, कोणाला क्रिएटिव्हिटीचं काम आहे, आर्कएंजल गॅब्रियल फॉर वुमन्स, लेडीज साठी सुद्धा हे खूप चांगलं काम करते. अशा कंडिशन मध्ये जेव्हा मी म्हणणार की प्लीज आर्कएंजल गॅब्रियल, आई इन्व्हाइट यू, आई इवोक युअर डिवाइन एंजेलिक पॉवर्स, ब्लेस कीजिए मुझे, मला ब्लेस करा तुमच्या डिवाइन एंजेलिक पॉवर्सने. मला ब्लेस करा, तुमच्या डिवाइन एनर्जीला माझ्या बॉडीमध्ये प्रवाहित करा. आणि मी जे काही बोलणार आहे त्या कम्युनिकेशन पॉवर मध्ये, कम्युनिकेशन स्किल मध्ये तुम्ही तुमची पॉवर इनपुट करा. माझा कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला, मला वेळेवर काय बोलायचं त्याच्यासाठी मला मदत करा. माझ्या तोंडातून असे शब्द निघू द्या जेणेकरून समोरच्या व्यक्तीचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे, त्याच्या मनाचं, त्याच्या प्रश्नाचं समाधान झालं पाहिजे, त्याला उत्तर मिळालं पाहिजे. बस एवढी प्रेयर केली आणि मी समजा माझ्या कामाला लागून गेलो. सडनली तुम्ही बघणार की त्या दिवशीचा टॉक काहीतरी विशेष झाला, तुमच्या त्या दिवशीच्या कामात काहीतरी विशेष काहीतरी तुमच्याकडून काहीतरी घडून गेलं. का? कारण की आता जे बोलणारे निवड तुम्हीच नाही आहे, तर तुमच्या पाठीमागे आता आर्कएंजल गॅब्रियलची पण पॉवर चालत आहे. आर्कएंजल युरियल फॉर विजडम अँड नॉलेज. स्टडी करणार लोक, जसं मी स्टडी करत आहे माझ्यासाठी, तुम्ही कोणत्या क्षेत्रात स्टडी करत असाल, इनसाइट, विजडम, तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला नॉलेज पाहिजे, अशा वेळेस तुम्ही आर्कएंजल युरियलला बोलवा. आर्कएंजल एरियल फॉर फायनान्स अँड अबंडन्स, प्रॉस्पेरिटी. प्रत्येक वेळेस छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही आर्कएंजल एरियलला कॉल करा. एक साधी चॉकलेट जरी घेतली ना तरी म्हणा, डिअर आर्कएंजल्स, आय इन्व्हाइट यू, प्लीज हेल्प मी. पैशाचं ट्रान्झॅक्शन केलं, समोरच्याला ब्लेस करा, दुकानदाराला ब्लेस करा. आर्कएंजल एरियल, आय इन्व्हाइट यू, ब्लेस करा या दुकानदाराला, त्यांनी मला एक चॉकलेट दिली. आणि पैसे देताना त्यांना म्हणा एंजल्सला की एंजल्स, थँक्यू सो मच, मला तुम्ही ह्या लायकीचं बनवलं की मी ह्या पैशाद्वारे हे चॉकलेट विकत घेऊ शकत आहे. आणि हा जो पैसा माझ्याकडून जात आहे, तुम्ही ब्लेस करा ह्या मनीला की ह्या मल्टिप्लाय होऊन माझ्याकडे आला पाहिजे. आर्कएंजल एरियल, अशा प्रकारे आर्कएंजल एरियलला आपण कॉल करू शकतो. असे भरपूर एंजल्स आहेत, जवळपास 70 ते 80 एंजल्स आहेत, त्यांना आपण बोलवू शकतो.
पण मोठे मोठे 15 आहे, त्याला आर्क एंजल्स म्हटलं जाते. 2 गार्डियन एंजल्स आहेत आणि स्पिरिट गाईड, हे कॉमन ग्रुप चालतो. अशा प्रकारे आपण एंजल्सला आपल्या मदतीसाठी बोलवू शकतो. आता फायनल लाईन, यू कॅन आस्क फॉर हेल्प सिम्पली बाय थिंकिंग और स्पीकिंग. तुम्ही एंजल्सला, एंजल्सची मदत तुम्हाला पाहिजे, अशा वेळी तुम्ही फक्त सिम्पली बोला, डिअर एंजल्स, आय वॉन्ट युअर हेल्प नाऊ. मला आत्ता तुझ्या मदतीची गरज आहे, बस. एंजल्स, आय नीड युअर हेल्प. आणि ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. थँक्यू सो मच एंजल्स, आय नो यू हेल्प मी, आय नो यू कम, आय नो युअर डिवाइन ब्लेसिंग्स इज विथ मी. थँक्यू 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 सो मच डिअर एंजल्स फॉर हेल्पिंग मी. म्हणजे मदत मिळण्याच्या अगोदरच म्हणा की थँक्यू सो मच डिअर एंजल्स फॉर हेल्पिंग मी, फॉर रिझॉल्विंग माय प्रॉब्लेम्स, शो मी right path, give me wisdom and knowledge and insight, solve my all financial blockages, give me a protection, heal my all wounds, pain, give me relief from them. Dear angels, please help me. आणि एक रिच्युअल म्हणून 5013 या एंजेलिक कोडिंग कोड नंबर आहे, याला यूज करा. खाली एक वाक्य लिहा, एंजल्स आय नीड युअर हेल्प नाऊ, आणि आतमध्ये तुमची एक विश लिहा, चांगल्या जागेवर ठेवा. बघा, एंजल्स तुमच्या लाईफ मध्ये खरोखर मदत करणे सुरू करतील. तर अशा प्रकारे आजचा टॉपिक आपण इथे क्लोज करू. हाऊ टू गेट हेल्प फ्रॉम एंजल्स मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये समजावून सांगितलं की एंजल्स कडून आपण मदत कशी मागायची. जस्ट रिलॅक्स अँड ओनली कॉल एंजल्स. तुम्हाला एकाही एंजल्सचं नाव नाही माहित, डोंट वरी. तुम्हाला गार्डियन एंजल्सचं नाव नाही माहित, डोंट वरी. स्पिरिट गाईड कोण आहेत नाव नाही माहित, डोंट वरी. तुम्ही फक्त कॉल करा, त्यांना कळते की मला कोण आवाज देत आहे म्हणून. का? कारण की ते तुमच्यापासून दूर नाही, तुमच्या अंग संगच आहे, तुमच्या आजूबाजूलाच आहे. फक्त आपल्याला एक परमिशन द्यायची असते. आय गिव्ह यू परमिशन टू वर्क इन माय लाईफ, आय एम रेडी फॉर रिसिव्हिंग युअर ब्लेसिंग्स. बस वारंवार वारंवार मनातून हे वाक्य बोला. छोट्या छोट्या गोष्टीसाठी एंजल्सला इवोक करा. हळूहळू तुमचं त्यांच्यासोबत एक सुंदर बॉन्डिंग होणं सुरू होईल. आणि एकदा का सुंदर बॉन्डिंग क्रिएट झाली, तुम्हाला कळणार सुद्धा नाही की एंजल्स तुमचे विचार करण्याच्या अगोदरच तुमची मदत करण्यासाठी रेडी झाले आहे. अशा प्रकारे आपण एंजल्सला इव्होक करू शकतो आणि त्यांच्याकडून मदत मागू शकतो. जी स्टेप्स मी तुम्हाला सांगितल्या त्याला फॉलो करा आणि अशा प्रकारे एंजल्सला वारंवार वारंवार मदत मागा, विथ बिलीफ अँड ट्रस्ट. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हळूहळू 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 सपोर्ट आणि मदत मिळणे सुरू होऊन जाईल. विथ एंजल्स लाईफ इज ट्रूली मिरॅकल, ट्रूली मिरॅकल. My life is completely changed with angels, and I want each and everyone who is connected with me also, your life will be changed miraculously, and you will enjoy your life very happily, very easily. Thank you so much for joining. Thank you so much for listening. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Now we start our meditation. सगळ्यांनी शांत स्थिर बसा, रिलॅक्स.
आपण एंजल्स ब्लेसिंग्स हे मेडिटेशन करतो, यामध्ये एंजल्सला इन्व्होक करतो, एंजल्सला आपण इन्व्हाइट करतो, डिवाइन मास्टर, स्पिरिट गाईड, गॉड अँड गॉडेसेस सगळ्यांना इन्व्हाइट करतो. आणि एंड मध्ये आपण त्यांच्याकडून ब्लेसिंग्स घेतो. जेव्हा आपण ब्लेसिंग्स घेत आहे, जेव्हा मी म्हणतो की दोन्ही हात जोडा, हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा, तर तुम्हाला ही ऊर्जा तुमच्या जवळच्या व्यक्तींना, तुमच्या परिवारातील सदस्यांना, तुमच्या मित्रांना किंवा या होल मदर अर्थ आणि ब्रह्मांडाला जर द्यायची असेल, तर एंजल्स ब्लेसिंग्स तुम्ही सर्वांना देऊ शकता. लांब खोल श्वास घ्या, शांत स्थिर बसा. शांत रिलॅक्स बसा. पाठीचा कणा ताठ, मान हलकी, चेहरा हलकासा वरच्या बाजूने टिल्ट करा. पूर्ण लक्ष तुमचे दोन्ही डोळे, पूर्ण लक्ष तुमच्या मस्तकावर, आज्ञाचक्रावर द्या, दोन्ही भुवयांच्या मधात. तुमचे दोन्ही हात तुमच्या मांडीवर ठेवा. तळ हात आकाशाकडे ओपन असले पाहिजे. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. अफर्मेशन म्हणा, आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. हे तुम्ही मनात म्हणा. लांब खोल श्वास, श्वास सोडा. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग्स. श्वास सोडा. पूर्ण लक्ष तळपायांकडे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास घेत राहा, अफर्मेशन देत राहा. पूर्ण लक्ष पोटऱ्या, तुमचे गुडघे, तुमच्या मांड्या. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमचं हिप एरिया, तुमची कंबर, तुमच्या जांघा, तुमचे जेनेटल ऑर्गन, तुमचं ओटीपोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसीव्ह डिवाइन एंजेलिक ब्लेसिंग. श्वास सोडा. पूर्ण लक्ष नाभीवर, पोटावर, तुमची छाती, तुमची लोअर बॅक, अप्पर बॅक, तुमचं पाठ, पाठीचे मणके. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष मानेवर द्या. गळा, मान, खांदे, हात, तळहात, बोट. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या डोक्यावर द्या. डोक्याची मागची बाजू, वरची बाजू, मस्तक, कान, नाक, डोळे, ओठ, त्वचा. पूर्ण लक्ष द्या. लांब खोल श्वास. पूर्ण लक्ष तुमच्या आज्ञाचक्रावर द्या. सेंटर ऑफ युअर फोरहेड. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष तुमच्या विचारांवर द्या. काय चालू आहे तुमच्या माइंड मध्ये? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास पूर्णपणे शांत होत आहे, रिलॅक्स होत आहे, शांत होत आहे. तुम्ही आणखी शांत होत आहे. सर्व विचार शांत होत आहे. पूर्ण लक्ष तुमचं श्वासावर आहे. श्वास येणे, श्वास जाणे. श्वास येत आहे, श्वास जात आहे. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास येत आहे, श्वास जात आहे.
अनुभव करा, तुमच्या डोक्याच्या वर एक व्हाईट क्लाउड क्रिएट झालेला आहे. व्हाईट क्लाउड, डिव्हाइन व्हाईट क्लाउड तुमच्या डोक्याच्या वर आलेला आहे. आणि बघा, त्या क्लाउड मधून डिव्हाइन व्हाईट लाईट, एकदम प्युअर लाईट, चंद्राचा प्रकाशासारखा एकदम शुद्ध आणि स्वच्छ, पांढरा शुभ्र, शांत आणि शीतल व्हाईट लाईट तुमच्या शरीरावर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता एक फोकस तुमच्या बॉडीवर आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता व्हाईट स्पार्कल्स तुमच्या बॉडीवर पडत आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता पांढऱ्या रंगाचं शुभ्र जल तुमच्या शरीरावर त्याचा वर्षाव होत आहे. पांढऱ्या रंगाची फुलं तुमच्या बॉडीवर पडत आहे. इमॅजिन करा, हा लाईट तुमच्या सहस्त्रार चक्र म्हणजे डोक्याच्या वर सेंटर मधून, तुमच्या थर्ड आय मधून आतमध्ये उतरत आहे, तुमच्या हार्ट मध्ये स्थिर होत आहे. एक शुभ्र प्रकाश. लांब खोल श्वास घ्या. प्रत्येक श्वासासोबत ही डिवाइन एनर्जी तुमच्या आतमध्ये उतरत आहे आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीराची सगळी नकारात्मकता, विचार, चिंता, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, भविष्याची अनसिक्युरिटी, सगळ्या भावना तुमच्या रिलीज होत आहे. प्रत्येक श्वासासोबत दिव्य अमृत तुल्य ऊर्जा, डिवाइन व्हाईट लाईट, हायर एनर्जी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक श्वास सोडण्यासोबत तुमच्या शरीरामधून सर्व नकारात्मकता, रोग, बिमारी, पीडा, दुःख, मानसिक दुःख, भावनिक दुःख, वैचारिक दुःख, शारीरिक दुःख, आत्मिक दुःख सुद्धा, लहानपणापासून आजपर्यंत मिळालेले सगळं प्रकारचं निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार, अनुभव, बिलीफ, परसेप्शन्स, सर्व रिलीज होत आहे. तुमचे शरीर, तुमचं मन, तुमची चेतना हलकं आणि हलकं होत आहे. तुमची बॉडी टोटली रिलॅक्स आणि पूर्णपणे व्हाईट लाईटने भरत आहे. इमॅजिन करा, सेंटर ऑफ युअर हार्ट हा व्हाईट लाईटचा एनर्जी बॉल क्रिएट झालेला आहे आणि हा एनर्जी बॉल वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे, आणखी वाढत आहे. तुमच्या प्रत्येक श्वासासोबत याची ऊर्जा वाढत आहे. बघा, तुम्ही त्या एनर्जी बॉलच्या आतमध्ये बसलेले आहात आणि तुमचं शरीर पूर्णपणे ह्या व्हाईट लाईट मध्ये कव्हर झालेलं आहे. हे व्हाईट लाईट तुम्हाला स्ट्रेंथ आणि करेज देत आहे, सिक्युरिटी देत आहे, डिवाइन विजडम आणि नॉलेज देत आहे, डिवाइन गायडन्स देत आहे. बघा, तुम्ही तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचे विचार, तुमची ऊर्जा, तुमची आत्मिक ऊर्जा पूर्णपणे शुद्ध झालेली आहे. नाऊ यू आर रेडी फॉर रिसिव्हिंग divine blessings. Affirm kara, I am ready and open for receiving divine blessings. I am ready and open for receiving divine angelic blessings. I am ready and open for receiving divine युनिव्हर्सल ब्लेसिंग. लहान खोल श्वास घ्या आणि बघा, डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, तुमचे सगळे देवी देवता ज्यांना तुम्ही मानता, तुमचे इष्ट देवता, कुल देवता, स्थान देवता, वास्तु देवता, सर्व डिवाइन गॉड अँड गॉडेसेस, गॉड कॉन्शियसनेस तुम्हाला ब्लेस करत आहे. I invite divine God and goddesses, divine God consciousness, please come and bless me with your divine energy. Thank you so much for giving me your divine power. लांब खोल श्वास घ्या. I invite divine masters,
Divine Guru, Ascendant Master and Spirit Guide, I invite all of you. I invoke your divine powers, your knowledge and wisdom, your divine light. O Divine Masters, Spirit Guide, please come, bless me with your divine power. Thank you so much for your blessing. आणि फील करा सगळे डिवाइन मास्टर्स तुमच्या लेफ्ट साइडला उभे आहेत. तुमचे सगळे गुरु ज्यांना तुम्ही मानता, सूक्ष्म जीव, दिव्य आत्मा, दिव्य शक्ती, सगळे सगळे तुमच्या सोबत आहेत तुमच्या लेफ्ट साइडला. ओ डिवाइन guardian angels, I invite you. I invoke your angelic powers. Bless me with your divine angelic powers. With your white light, give me strength and courage, support, power, knowledge and wisdom, intuition and enlightenment. Oh divine guardian angels, little cute two guardian angels, please come. Be with me all time. इमॅजिन करा तुमच्या राईट साइडला दोन्हीही एंजेल्स उभे आहेत किंवा ते हवेत उडत आहे आणि तुमच्या दोन्ही खांद्यांवर स्पर्श करत बसलेले आहेत. I invite divine earth angel, a divine masters, a divine human being, असे लोक या पृथ्वीवर प्रत्यक्षात जिवंत रूपात आपल्या संपर्कात आहेत, जे आपल्या लाईफ मध्ये व्हॅल्यू ऍड करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला डिवाइन नॉलेज आणि विजडम देण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्याला ब्लेसिंग्स देण्याचा प्रयत्न करत आहे. पदोपदी वारंवार त्यांच्या तोंडातून आपल्यासाठी शुभेच्छा आणि ब्लेसिंग्स, लव आणि ग्रॅटिट्यूड मिळत आहे. असे ते सर्व लोक जे अर्थ एंजल्स आहेत. एक माझं डिवाइन हायर सेल्फ, माझे एक डिवाइन लाईटचं स्वरूप इमॅजिन करा तुमच्या राईट साइडला तुमच्या सोबत चालत आहे. थँक्यू अर्थ एंजल फॉर ब्लेस मी युअर डिवाइन पॉवर. I invite archangels, all archangels. I invite your angelic powers. Archangel Uriel, Archangel Ariel, Gabriel, Archangel Samuel, Archangel Raphael, Archangel Zophael, Archangel Heniel, Archangel Michael, Archangel Metatron, Archangel Raziel, Archangel Raguel, Archangel Israel, Archangel Sandalphon. Please come. Bless me with your divine angelic presence. I invite Archangel Michael. मी माझ्या पाठीमागे त्यांना इन्व्हाइट करत आहे for protection and divine shield. Archangel Raphael, I invite in front of my body. Archangel Raphael, heal me with your divine green light, your divine angelic healing power. Archangel Uriel, I invite you in my left side. Please come. Bless me with your divine knowledge and wisdom. Archangel Ariel, I invite you on my right side. Please come and bless me with your divine abundance, financial, prosperous, wealth energy. Archangel Zophael and Archangel Heniel, be with me, heal me, bless me with your beauty, your luxury, your divine feminine energy.
Archangel Gabriel, heal me. Archangel Chamuel, bless me to find my divine purpose of life. Archangel Raziel, Archangel Raguel, please come bless me with your divine spiritual energy. Archangel Metatron, Archangel Azrael, I invite you, please come. Bless me with your divine knowledge, bless me. Activate my consciousness, develop my mind power, psychic power. Give me the knowledge of this divine universe, divine nature. Archangel Sandalphon, give me a peace and soothing energy. All archangels, bless me, be with me. Thank you for blessings, giving us your divine powers. Thank you so much. लांब खोल श्वास घ्या. I invite all divine angels, nature angels, elemental angels, plant, animal angels, spiritual angels, abundance angels, romance angels, angels who help each and every aspects of life. All angels I invite. Thousands and thousands of angels I invite. बघा तुमच्या पाठीमागे हजारो एंजल्सची फौज तुमच्या सोबत चालत आहे. दे ब्लेस यू विथ डिवाइन लव अँड लाईट. बघा तुमचा ऑरा किती वाढत आहे. तुमच्या सोबत तुमचे डिवाइन स्पिरिट आहेत, डिवाइन मास्टर्स आहेत, गार्डियन एंजल्स आहेत, अर्थ एंजल्स आहेत. तुमच्या सोबत 15 आर्क एंजल्स आहेत. तुमच्या सोबत तुमचा गॉड कॉन्शियसनेस आहे. बघा तुमचे डिवाइन अँसेस्टर्स तुम्हाला ब्लेसिंग देण्यासाठी तुमच्या सोबत चालत आहे. दिव्य शक्ती तुमच्या सोबत चालत आहे. पाठीमागे हजारोच्या संख्येने डिवाइन एंजल्स मागे आणि पुढे चालत आहे. डिवाइन लव अँड लाईट. फील द ऑरा, फील द एनर्जी. थँक यू so much for your divine blessings. Thank you so much for your divine angelic powers. Thank you so much. Be with me. तुम्ही सगळे माझ्या सोबत आहे त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही मला अनंत आणि दिव्य शक्ती देत आहे त्यासाठी तुमचे धन्यवाद. तुम्ही मला डिवाइन व्हाईट लाईट, लव आणि लाईट देत आहे त्याकरिता धन्यवाद. डिवाइन पॉवर्स आणि एनर्जी देत आहे त्याकरिता धन्यवाद. बघा तुमचं पूर्ण शरीर व्हाईट लाईट मध्ये कव्हर आहे. त्याच्यावर तुम्ही ग्रीन लाईट मध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल राफेल, डिवाइन हिलिंग पॉवर. त्यानंतर बघा तुम्ही पूर्णपणे रॉयल पर्पल लाईट मध्ये कव्हर आहे. हा लाईट तुम्हाला प्रोटेक्शन देत आहे, डिवाइन शील्ड देत आहे. द पॉवर ऑफ आर्कएंजल मायकल. आणि बघा सेंटर ऑफ युअर हार्ट, तुमच्या शरीरातून डिवाइन गोल्डन लाईट सगळीकडे पसरत आहे आणि तुम्ही सर्वांना ब्लेसिंग्स देत आहे, ग्रॅटिट्यूड देत आहे, थँक्स गिव्हिंग करत आहे. तुमची लव्हिंग एनर्जी या ब्रह्मांडामध्ये प्रवाहित करत आहे. तुम्ही अनंत आशीर्वाद सर्वांना देत आहे. तुम्ही सर्व जगामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी अबंडन्सची कामना करत आहे. सगळे लोक सुखी, शांत आणि समाधानी झाले पाहिजे. सगळ्यांकडे वेल्थ, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स आली पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जॉब, बिझनेस, करिअर मध्ये सक्सेसफुल होत आहे. रिलेशनशिप मध्ये सक्सेसफुल होत आहे. लव्हिंग रिलेशनशिप मेंटेन होत आहे. स्पिरिच्युअलिटी मध्ये ग्रोथ होत आहे. मटेरियल लाईफला फुल्ली एन्जॉय करत आहे. तुमचे ब्लेसिंग सर्वांकडे जात आहे. आणि बघा युनिवर्स, डिवाइन नेचर तुमच्या ब्लेसिंग्सला तुमच्याकडे मल्टिप्लाय करून वापस पाठवत आहे. नाव आय एम रेडी अँड ओपन रिसिव्हिंग दिस डिवाइन युनिव्हर्सल ब्लेसिंग्स. आय एम रेडी अँड ओपन फॉर रिसिव्हिंग डिवाइन युनिव्हर्सल blessings. I am ready and open for receiving
this divine, universal, abundant blessings. दोन्ही हात वर करा. लांब खोल श्वास घ्या. माझ्या मागे मागे म्हणा, हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूं. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में प्रवाहित हो. शरीर के कण कण में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से सातों चक्रों में, नव ग्रह में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आंदोली करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों में स्थापित हो, स्थापित हो, स्थापित हो. एनर्जी बॉल क्रिएट करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, मेरे दोनों हाथों से पूरे शरीर में, अंग प्रत्यंग में, रोम प्रतिरोम में प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति. दोन्ही हात ब्लेसिंग्सच्या मुद्रेमध्ये करा. हे दिव्य एंजेलिक रेकी ऊर्जा शक्ति, आपकी दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, आपकी हीलिंग पावर्स, आपकी अबंडेंस एनर्जी मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ति, दिव्य हीलिंग ऊर्जा मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ये दिव्य ऊर्जा, ये दिव्य शक्ति मेरे दोनों हाथों से प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित. दोन्ही हात मांडीवर खाली ठेवा. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या शरीरामध्ये या एनर्जी बॉलला स्थापित करा. फील करा एनर्जीला. फील करा ह्या एनर्जीला. 2 मिनिट लांब खोल श्वास घ्या. फील करा सगळ्या एंजल्सला, डिवाइन मास्टर्सला, आर्क एंजल्सला, तुमच्या देवी देवतांना. बघा सर्वजण तुम्हाला ब्लेसिंग्स देत आहे. यू थँक गिविंग. Thank you, thank you, thank you, thank you, thank you so much. All archangels, divine angels, earth angels, guardian angels, divine masters, divine universe, mother nature, God and goddesses, divine consciousness. Thank you, thank you, thank you so much for this. आणि बघा सर्वजण आपापल्या जागेवर वापस जात आहे तुम्हाला आशीर्वाद देत, आणि तुम्ही त्या आशीर्वादाला स्वीकार करत आहे. लांब खोल श्वास घ्या. दोन्ही हात डोळ्यात घासा. तुमच्या डोळ्यांवर स्पर्श करा आणि गरम ऊर्जा
शरीरामध्ये उतरू द्या. Now relax your body. Back to your body, back to your consciousness. Once again, very warm welcome and very good morning all of you. I hope सगळ्यांनी एंजल्स इन्व्होकेशन, एंजल्स ब्लेसिंग्स मेडिटेशन फार सुंदर पद्धतीने केलं असेल. क्लासेस सुरू होत आहे. मार्च महिन्यात दुसरा आठवडा जो राहील, 15 दिवसाच्या गॅप नंतर आपले लर्निंग सेशन राहील आणि प्रॅक्टिस सेशन राहील. जे रेग्युलर आहेत तिथे रेग्युलर मध्ये आपले क्लासेस जे आहेत ती सुरूच राहील. त्याच्या व्यतिरिक्त एंजल्सला इव्होक करणे आणि खास करून रेकी आपण जे शिकणार आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे रेकी. आणि मी रेकीचे तीनही पार्ट, उसुई रेकी, करुणा रेकी आणि मनी रेकी, विथ ऑल 3 लेवल्स, सगळं मी तुम्हाला एकाच सेशन मध्ये म्हणजे एकाच वन टाइम मध्ये प्रोव्हाइड करत आहे. त्यामध्ये काही 1 2 3 4 5 असे लेवल्स पण नाहीत आणि असं रिस्ट्रिक्शन पण नाही की करुणा रेकी अलग प्रकारे देईल, बनी रेकी अलग प्रकारे देईल. काहीच नाही, जस्ट सगळं सिंपल आहे. कोणाला अनुभव असतील तर प्लीज शेअर करू शकता किंवा आपण आपलं सेशन आता क्लोज करून टाकू. ओके, चला ठीक आहे. मग सेशन क्लोज करू आपण. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels always bless you, bless you, bless you. Thank you so much for joining this meditation. Your support and your blessings. Thank you so much.